नारायणगावच्या तमाशा पंढरीमध्ये विविध फळमालकांच्या राहुट्या लागलेल्या आहेत. सध्या बारी ठरवण्यासाठी यात्रा कमिटीचे लोक इकडे आता फेऱ्या मारू लागलेले आहेत. अनेक फळमालकांचे करार देखील होऊ लागलेले आहेत. नारायणगावमध्ये साधारण एक 25 ते 30 राहुट्या लागलेल्या आहेत. अतिशय नामांकित बारे आहेत. मोठ्या फळमालकांबरोबरच छोट्या मालकांचे सुद्धा यंदा करार होताना दिसतात. यंदा लोकसभा, विधानसभा, पंचायत समिती, जिल्हा परिषद अशा कुठल्याही निवडणुका नाहीत. त्यामुळं गावचे कार्यकर्ते, प्रेक्षक सगळे अगदी मोकळे आहेत. त्यामुळे यंदाचा सीझन अतिशय चांगला जाईल असं बोललं जातं. मोठ्या फळाच्या सुपाऱ्या 2 लाखाहून अधिक आहेत आणि छोट्या फळांच्या सुपाऱ्या किमान 1 लाख रुपयाच्या आसपास आहे. यंदाचा सीझन एक चांगल्या प्रकारे होणार अशी अपेक्षा फळमालक व्यक्त करत आहेत. हे सगळं होत असताना नारायणगावच्या या तमाशा नगरीमध्ये बुकिंग होत असताना ज्या राहुट्या लागलेल्या आहेत, हे सगळेच फळमालक करार करताना प्रत्येक गावामध्ये जाऊन जिथं बुकिंग होईल तिथं जत्रा भरवतील, तमाशाचा खेळ करतील. असं होतं असं नाही. अनेकदा इथं राहुटी लागते, पण काही मंडळी गावात जाऊन खेळ करत नाही आणि मग ही तमाशा नगरी बदनाम होते. आता हे नेहमीच होईल असं नाही. आता कदाचित तसं होणार पण नाही, परंतु काही प्रमाणामध्ये होतं. जसं आपण कांद्याचा ढीग पाहतो, त्याच्यामध्ये एखादा कांदा सडका निघाला की संपूर्ण ढीग खराब होऊ शकतो. आता यंदाच्या वर्षी कशाप्रकारे नियोजन झालेलं आहे, महागाई आकाशाला भिडलेली आहे, शेतकरीसुद्धा खूप अडचणीमध्ये आहे. गावची यात्रा भरवताना लोकांना वर्गणी काढून हा सगळा जत्रेचा कार्यक्रम करावा लागतो. आपल्यासोबत काय नाव आपलं? अरुण मिस्त्री. तुमच्या फळाचं नाव काय? दीपाली सुरेखा पुणेकर या फळाचे मॅनेजर आपल्यासोबत आहेत. यंदाचा सीझन त्यांचा कसा नियोजनामध्ये आहे, त्यांचं प्रॅक्टिस कुठं चालू असणार आहे, आतापर्यंत किती करार झाले, त्यांचं या तमाशाबारीतलं कितवं वर्ष आहे, आपण जरा जाणून घेऊया. सब यंदाचं 2026 साल. आता तुम्ही इथं येऊन एक 7-8 दिवस झाले. सुरुवात कशी आहे आणि कराराचा सीझन कसा आहे? ह्यावेळी सुरुवात चांगली झालेली आहे आणि करार पण व्हायला लागले आणि आता गिऱ्हाईक येऊ पण लागलेली आहे आता सध्या. आणि तमाशाला प्रतिसाद चांगला आहे आता ह्यावेळेस म्हणजे अडचणी नाहीत काही. तमाशाची जिवंत कला आहे आणि त्याला आता हे इलेक्शन वगैरे सगळे झालेले आहेत. आता त्याला अडचण नाही काय आता. तर यंदा सीझन चांगला होईल अशी एक अपेक्षा आहे. सुपारी किती आहे साधारणतः छोट्या मोठ्या तमाशाची 2 लाखाच्या आतूनच म्हणजे 1.5 लाखाच्या दरम्यान अशा सुपाऱ्या आहेत आणि मोठ्या तमाशा 2च्या वरून अशा पद्धतीने चालू आहे. म्हणजे छोटा तमाशा 1.5 लाखापासून 2.25 लाखापर्यंत आणि मोठे फड जे मोठमोठे आहेत, जे मंगला बनसोडे, रघुवीर खिडके, हे 2च्या पुढे. बरोबर आहे. आता मला सांगा, आपण तमाशा करत असताना दुसऱ्या दिवशी हजेरी पण होत असते. मग आता हजेरी असेल तर मग किती बिदागी? हजेरी जर असेल तर ते तिथीप्रमाणेच राहील ना. थित जशी असेल त्या पद्धतीने मग 1.5 लाखाची होईल किंवा 2.25 लाखापर्यंत होईल असं हजेरी धरून. असं तुमचं सीझन किती दिवस? सीझन बुद्ध पौर्णिमेपर्यंत. आता येईल पाडवा ते अक्षय तृतीया का बौद्ध पौर्णिमा, साधारण किती दिवसाचा सीझन? तसा 1 महिन्याचा अक्षय तृतीयापर्यंत होतो, पण 1.5 महिन्याचा होतो ते पौर्णिमेपर्यंत असं. आता पूर्वी काही फळमालक तिकिटावर पण खेळ करायचे. आता ते चालू आहे का बंद झालं? आता तिकिटाचे खेळ बंदच आहेत. आता परीक्षेचा काळ आहे, तिकिटाचा खेळ चालत नाही आणि पब्लिक त्याला प्रतिसाद देत नाही. आता तमाशाला नारायणगावची ही तमाशा पंढरी, तमाशा नगरी स्वर्गीय विठाबाई भाऊमांग यांच्या नावाने सुपरिचित आहे. बरोबर. तमाशाच्या बाऱ्या जास्त कुठे फेमस होतात आणि कुठे जास्त मागणी असते, कुठल्या भागात? तमाशाच्या वाऱ्या इथं आता नाशिक जिल्ह्यात एक व्यवस्थित आहे. आता कोल्हापूर जिल्हा त्या साईडला जास्त चालत नाही. बीड जिल्हा, नाशिक जिल्हा आणि आपला पुणे जिल्हा, नगर जिल्ह्यातसुद्धा इतकं नाही होत. अशा 2-3 जिल्ह्यातच जास्त चालतात. आता सुरेखा पुणेकर एक वेगळं नाव फेमस आहे. तुमच्या फळाच्या मालकाचं तसंच नाव दिसतंय, काय मिनिंग? ते नाव आहे फक्त त्यांचं.
ते सुरेखा पुणेकर त्यांनी ऑब्जेक्शन घेतलं होतं असं. तर तसं सुरेखा काय खरं काय मग? त्यांचं नाव सुरेखाच आहे आणि ते पुण्याचेच आहेत, पण ते सुरेखा पुणेकर वेगळे आणि हे वेगळे आहेत असं आहे. त्यांचा यांचा काही संबंध नाही. नाही याच्याशी त्यांचा काही संबंध नाही. किती वर्ष आपलं तमाशाचं? आता ह्या तमाशाचं 8 वर्ष. आता तुम्ही मॅनेजर म्हणून इथे किती वर्ष? मी आता ह्यावेळेस चालू, ह्यावेळेस त्याच्या अगोदर ते काटे म्हणून होते. मी ह्या वर्षीच यांच्याकडून आता नवीन असं. याच्या अगोदरचा प्रवास? याच्या अगोदर मी माझ्याकडं अक्काताई कराडकर साधारणतः एक 10 वर्षाच्या काळात, तिथून पुढं मग एक 5-6 पार्ट्या झाल्या माझ्या. काय नावं? आम्रपाली पुणेकर, अक्काताई कराडकर, बाळू बेलेकर आणि कांतीलाल पाटील, अशा बऱ्याचशा पार्ट्या माझ्याकडे झाल्यात. कसा प्रवास? अगदी प्रवास झाला व्यवस्थितच. आज त्या पार्ट्यांमधूनच मी शिकत पुढं आलो असं म्हणावं लागेल. काय आता फक्त मॅनेजर म्हणजे करार लिहिणे इथपर्यंतच का फळामध्ये काम पण करता? नाही इथं करार करणे, बुकिंग करणे फक्त. आता ते बाकीचं त्यांचं ते पुढं करतात, आपण इथं फक्त बुकिंग करून द्यायचं. आता बहुतांशी फळमालकांचे 2 कुटुंब असतात. काय मॅनेजरांचा असा कधी प्रयत्न असतो? कसं? 2 कुटुंबाचा असतो ना, काय असतो त्याच्यात. तुम्ही म्हणता ते बरोबर, 2 कुटुंब. त्यातले तुम्ही पण? नाही आता आपल्याला तसं काही कुटुंबाचं काही आहेच नाही. आपलं गावच आहे नारायणगाव. कशामुळे घडतं असं? आता हे काही नादिक छंदी मंडळी असतात, ते घडू शकतं. ते त्यातले असतात आणि याच्या जे छंदी मंदीच असतात ह्या धंद्यात, त्याच्यामुळे हे घडू शकतं. व्यवसायानिमित्त बाहेर असल्यामुळं काय हां, प्रेम वाढतं, जडतं, घडतं. आपण इथंच असल्यामुळं ते आपलं काही तसं नाही. पण काही मंडळी आहेत त्यातलीच, छंदी आहेत त्यातली. काही इथं पण काही पार्टीकडं पण जातात, काही इथं थांबतात. त्याच्यामुळं मग ते होऊ शकतं. तुम्ही म्हणता त्या पद्धतीने होऊ शकते, बरोबर आहे. आता पूर्वी तमाशा, वगनाट्य, फारसा, गणगवळण, पारंपरिक पद्धतीनं तमाशे व्हायचे. ऐतिहासिक वग असायचे, पौराणिक वग असायचे, काही नवीन नवीन विषय घेऊन सामाजिक विषय असायचे. आता वग लोप पावत चाललेत. लोकांना वग नको आहेत. पब्लिकची फरमाईश ही फळमालकाच्या पाथ्यावर पडली का फळमालकाला आपली कला दाखवायला वाव मिळत नाही? वाव तर मिळत नाहीच, पण फळमालकाच्या पथ्यावरच पडलेली आहे तसं म्हटलं तर. आता त्यांना काही वगाला माणसं कमी ठेवावं लागतात. वगाची माणसंच कमी केलेली आहेत, म्हणजे त्यांना ती फायद्यावर पडलेली आहे त्यांच्या. गणगवळण रंगबाजीची गाणी घेतली म्हणजे सोडायचं तमाशा त्याच्यात. यांच्या फायद्याचंच झाले, वगनाट्य संपलं म्हणून. त्याच्यामुळं फळमालकांना हे फावलेलं आहे आता चांगली. तमाशाची बारी किती तास चालते? तमाशाची बारी 3-3.5 तास चालते. कार्यक्रमाची रूपरेषा कशी असते? गणगवळण, रंगबाजी, बतावणी आणि मग ही गाणी वगैरे. आता गाण्यांना तर पब्लिकची जास्त फरमाईश असतेच. त्याच्या अगोदरचे जे कार्यक्रम होतात त्याच्यामध्ये जास्त कालावधी गाण्याव्यतिरिक्त बतावणीला असतो का गवळणींना असतो? नाही, बतावणीला असं. गवळण ते जास्त कुणी ऐकत नाही आपल्या इकडं. आणि त्यानंतर गाणी. बतावणी होताना खूप खालच्या पातळीवरची चर्चा होती. म्हणजे आचकट विचकट विचार मांडले जातात, द्विअर्थी बोललं जातं. महिलांबद्दल कलाकारांबरोबर बोलताना शब्दप्रयोग थोडासा अश्लील होताना पण दिसतो आणि त्याला स्वरूप विनोदाचं असतं. ते डबल त्याला रूप असतं. ते पटून पण देतात त्या पद्धतीने. आलं का ध्यानात? अश्लील पण असतं, पण ते पटून पण देतात त्या पद्धतीने. उदाहरणार्थ आता मी काय सांगू शकत नाही त्याच्या पद्धती, पण असं डबल असतं. पूर्वी ज्या गणगवळण व्हायची, म्हणजे गवळण व्हायची प्रामुख्याने, तर ह्या गवळणी निवडताना चांगल्या भावार्थ असलेल्या गवळणी सादर व्हायच्या. आता गवळणी त्याच, पण त्यात असा डबल अर्थी ज्या गवळणी आहेत त्या सादर केल्या जातात का जेणेकरून त्या प्रेक्षकांना भावतात, आवडतात. त्याचा अर्थ डबल असतो. बरोबर आहे, त्यांचा अर्थ डबलच असतो. कलाकारांना पटलं, समोरच्या लोकांना पटलं पण पाहिजे ते. अशा पद्धतीने डबल त्याचा भावार्थ असतो. सांगताल का एखादी गवळणीचं कडवं? धरी माझ्या पदराला
कृष्ण ग भर रस्त्याला अशा पद्धतीने सध्या गवळणी कुठल्या कुठल्या सादर केले जातात? ही गवळणी अशा आता बऱ्याचशा आहेत. मी आता काय बोलू शकत नाही. अशा बऱ्याचशा गवळणी आहेत. आता मला सांगा, सध्या प्रेक्षकांना मुलींची गाणी जास्त आवडतात, जे पिक्चरमध्ये प्रसिद्ध गाणी फळामध्ये झाली पाहिजेत. हो ते अपूर्ण म्हणजे आपल्या कपड्यामध्येच झाली पाहिजे अशी पण अपेक्षा असते. असते. आता आणि मग उघड्या नागडे कलाकार दाखवणं कुठंतरी तमाशाला गालबोट लागण्याचा प्रकार होतो का? होतं असं. आता पब्लिकला असं उघडं नागडं दिसल्यानंतर थोडंसं गालबोट लागल्यासारखंच होतं. प्रेक्षक पण चेकाळतात. हा, आणि पिक्चरमध्ये बघून त्या पब्लिकला असं वाटतं की असं दिसलं पाहिजे आम्हाला. आणि सिनेमामध्ये जे असतं ते पडद्यावरचं असतं, ते काय तसं आणि अप्रत्यक्षपणे हे बोलबाला समोर असतं. हे आपल्या समोरनं लाईव्ह अगदी. हा, आणि त्याच्यामुळं मग पब्लिक बिघडलं जातं. त्याच्यामुळं थोडं जबाबदार कोण? याला जबाबदार आता फडमालकच म्हणावं लागेल. आता त्यांना ते जसं वारवायला असं पाठ फिरावं लागते. तुम्ही असं म्हणलं तुमची नोकरी धोक्यात नाही यायची का? नाही, पण आता त्याला विलाज नाही ना काही. जशी मागणी तसा पुरवठा. हा, असं आहे. जशी मागणी तशी पुरवठा करावाच लागतो त्यांना. असं आहे ते. आता नारायणगावच्या या पंढरीमध्ये साधारण 30 एक राहुट्या लागलेल्या आहेत. आता म्हणजे मोठ्या बाऱ्या आहेत, तिथं मागणी पण जास्त होते. म्हणजे छोटे फळमालक आहेत ते छोटेच राहतात का? मोठ्यांचाच व्यवसाय अधिकचा होतो का? असं काही होतं का? आता तसं म्हटलं तर मोठ्या तुम्ही म्हणता तेच बरोबर, मोठ्यांचाच मोठा व्यवसाय होतो. आणि बारीक तमाशे जे नाही कर्जबाजारीच असतात. त्याच्यामुळे ते पुढे जास्त येऊ शकत नाहीत. एखादा अर्थच पुढे येऊ शकतो, पण असे सगळे येऊ शकत नाही. ते कर्जाच्या याच्यातच गुरफडलेले असतात. आता मोठ्याल्या पार्ट्यांचे चालू असतं त्यांचे, आणि त्यांचे तारखा मोठ्याल्या असतात. त्याच्यामुळे त्यांना ते परवडते. छोट्या तमाशाला नाही परवडत. आता पूर्वीच्या काळी कलाकार म्हणजे महिला कलाकार सुद्धा मिळायचे. आता कलाकार म्हणजे एका खेळाचे स्वतंत्र पैसे घेतात. एक वेगळी क्रेज कलाकारांची पण झाली, पाहणाऱ्यांची पण झाली. फळमालकांना खूप खर्च येतो आणि मिळणारे पैसे आणि होणारा खर्च याचा ताळमेळ बसत नाही. शिल्लक काय राहत नाही. शिल्लक राहत नाही ते. आणि ह्या कलाकारांना जास्त पैसे वाटावे लागतात. एक बाईला 3-3 हजार रुपये नाईट द्यावं लागते कधी कधी. त्याच्यामुळे शिल्लक राहत नाहीत. नाचणारे कलाकार कुठून आणतात? आता कलाकार हे प्रत्येक ठिकाणी आहेत. अशा आता पूर्वी डोंबारी लोक असायची, आता ते कमी पडलेले आहेत. आता ही पारधी समाजाची लोक आता तयार झालेली. तर अशा पद्धतीने फलटण वगैरे ह्या साईडनून पारधी समाज तिकडं आहेत. तर तिकडून अशा आणावं लागतात, अशी इकडून तिकडून. तमाशाच्या फळाकडे, तमाशाच्या कलाकाराकडे, प्रामुख्याने महिला कलाकाराकडे पाहण्याचा तरुणांचा, प्रेक्षकांचा दृष्टिकोन वेगळा असतो. आजही तमाशा म्हटलं की लोक एवढं खुशीनं पाहायला जातात, पण फार सहजपणे किंवा तमाशाला अशी प्रतिष्ठा म्हणावी अशी मिळत नाही. आता ही जिवंत कला आहे बरं का. आणि ती लोक पाहतात आणि त्या काहीतरी टिंगल मस्करी केल्यासारखं राहतं त्याचं. आता पडद्यावरचं कसं आहे, त्यांना काही करता येत नाही. पण ही जिवंत कला लोक शिट्या मार अमुक करतेच आणि त्यांची उडवतात थोडीशी. त्याच्यामुळं ते तमाशाला थोडीशी किंमत व्हॅल्युशन कमी देतात आणि टिंगल्या मस्करी करतात अशा पद्धतीने. आणि पब्लिक कसं आहे, जवान मुली दिसल्या म्हणजे ते येण्यासारखं करतं थोडंसं. आता आमच्याकडे ठरवताना सुद्धा लोक येतात, जवान मुली किती, म्हाताऱ्या बाया किती, अशा पद्धतीत विचारतात. आता जवानच ठेवावं लागतं. ते आता लोकांना जी लागते ती त्या पद्धतीने आपण ठेवावं लागतो. अशा पद्धतीने लोक विचारत असतात. आता ज्या फळामध्ये महिला कलाकार जास्त त्याला मागणी पण जास्त. हो, मग अशा वेळेला ज्यावेळेस ते यात्रेकरू येतात विचारायला, कसं नियोजन करता? आता प्रत्येक फळामध्ये 15-16 लेडीज असतातच. पण ते यंग लेडीज त्यांना पाहिजे. म्हातारी चालणार नाही असली तरुण कलाकार. हां, तरुण कलाकार लागतात. ती म्हातारी माणसं चालणार नाही. अशी ती पहिलेच पोस्टर पेज दाखवले तर ते म्हणतात ही अशी नको लोक आम्हाला. आपण सांगितलं अशा पद्धतीने सुपारीवर परिणाम होतो का? बुकिंगच होत नाही. सुपरहिरोज परिणाम होतो आणि बुकिंग पण नाही होत असं. याच्यामुळं लेडीजच त्यांना यंग लागतात आताच्या लोकांना. असं म्हणजे एकदम खराब काम झालेलं आता. लेडीच्यावरच तमाशा चालू आहे असं म्हणावं लागेल आता. हल्लीची तरुणाई
तमाशाकडं वळालेले आहे, म्हणजे पाहण्यासाठी, ते कलाकार पाहण्यासाठी, मुली पाहण्यासाठी, ते अर्धवट कपड्यामधल्या पाहण्यासाठी. परंतु फळमालक जे आहेत, फळमालक, तर त्यांची मुलं मात्र तमाशाकडे वळत नाहीत. काय त्याचं कारण? आता हे मुलं अशी ओळख नाही, आईवडिलांनी रात्री दिवस करून तमाशात पैसे कमवले असतात, त्यांना फुकट पैसे मिळतात, ते आपली काहीतरी व्यसनाधीन होतात, काहीतरी याच्यात वळत नाही सहसा ती लवकर, ते आपले त्यांच्याच नादात असतात आणि बिगर कष्टाचे त्यांना पैसे मिळतात, त्यामुळे मग ते ह्या बाजूला वळाय कमी करतात. असे तमाशाच्या फळमालकाचं आयुष्य, नाही अशी म्हणजे काय म्हणता, तमाशाचा जो फळमालक असतो तो खरोखर गब्बर असतो आर्थिक सोबततेने, का तोही कलाकारासारखाच त्याचं जीवन राहतं? नाही, त्याचं कलाकारासारखंच जीवन असतं बरं का. आता हे काय, आता इकडून तिकडून व्याजाने आणि त्यांनी पैसे घेऊन केलेलं असतं आणि हे लोकांना मिटवावं लागतं, भागवावं लागतं. ते कलाकारासारखंच जीवन असतं त्यांचं. ते काही गब्बर नसतात, आणि गब्बर असते तर त्याने असा व्यवसाय केलाच नसता. आता हे कलाकारांचं भागून जे राहील ते त्यांचं असं. तमाशाच्या फळमालकांवर सावकारांचा पण कब्जा असतो अशी पण चर्चा नेहमी होते. म्हणजे 5%, 6%, 4% टक्केवारीनं पैसे घेऊन हा तमाशाचा फळ किंवा ही कला टिकवावी लागते अशी पण चर्चा होती ना. बरोबर ना. आता ते व्याजानेच पैसे घेऊन या गोष्टी कराव्या लागतात. आता कोणाचे पैसे नसतात, तर घरगुती पैसे नाहीत ते कोणाजवळ. पैसे मिळतात का फक्त जुळवाजुळव होते खर्चाची? हा, जुळाजुळीच होती म्हणायची. जेवढे पैसे नाही मिळत तसे खर्चाच्या याच्यातच जातात सगळे पैसे बरेचसे, कारण प्रत्येक कलाकाराला बरेचसे पैसे वाटावे लागतात, त्याच्यामुळे खर्चातच पैसे जातात, जास्त शिल्लक राहत नाही. अशी त्यांना जेवढी पाहिजे तेवढी शिल्लक राहत नाही. आता बाकीच्या पार्ट्याचं, मोठ्याल्या पार्ट्याचं मी नाही सांगू शकत, पण लहान लहान पार्ट्याचं जुळाजुळी तोंडाशी तोंड येतं असं म्हणावं लागेल. आता इथं आल्यावर त्यांना आपण पैसे देतो की अगोदर ॲडव्हान्स द्यावा लागतो? ॲडव्हान्स शिवाय येत नाही ते, कुठल्या कलाकाराला ॲडव्हान्स शिवाय नाहीच. ॲडव्हान्स दिला आणि तो आलाच नाही तर मग रिकव्हरी कशी, वसुली कशी? होतं ना असं, ॲडव्हान्स देऊन सुद्धा येत नाही ती, आपल्याकडून पैसे घेणार दुसऱ्या पार्टीत जाणार, तोडलं पण बसतात ते, त्यावेळी दिसणार नाही तेवढा सीझनभर, दुसऱ्या पार्टीत जाणार, अशा पद्धतीने करतात ते लोक. कसं मॅनेज करता, पैसे रिकवर कसे करता? तो कलाकार नाही आला तर पर्यायी कलाकार कसा मिळतो? आता पर्याय कुठंतरी शोधायचा त्यावेळेस, आणि त्याचे पैसे कुठं दिसला तर त्या फळमालकाकडे मागायचं, बा पैसे देणं तर माणूस दे. त्यावेळेस काहीतरी होतं पैसे किंवा माणूस त्या पद्धतीने होऊन जातं. कलाकारावर काही करार करता का असं तोंडातोंडीच? नाही, करार केला जातो. कराराचं उल्लंघन झालं, तो आलाच नाही, तर पैसे वसूल करण्याची प्रक्रिया कशी राबवता? तशी कडक प्रक्रिया नाही. आता काय कलाकाराला माहिती कोण काय करते काय नाही, ते त्या पद्धतीने वागतात. याची घ्यायची त्याला द्यायची, त्याची घ्यायची याला द्यायची, अशा पद्धतीत ते कलाकार वागायला लागलेले आहेत. तर मला सांगा, जास्त कलाकारांना कुठल्या मागणी असते? म्हणजे नाचणारे कलाकार, गायणारे कलाकार, का गायक कलाकार, का ढोलकीपटू? नाही, तसे सगळ्याच कलाकार, गायकांना पण मागणी आहे, ढोलकीपटूला पण आहे, आणि नाचकाम करणाऱ्याला सुद्धा त्याची मागणी आहेच. जे लागतं ते करावंच लागतं. ते फडामध्ये जे लागतं, गायक, गाणाऱ्या, नाचणाऱ्या, जे लागतं ते पाहिजेलच, तर त्यांना ते द्यावंच लागतं. तुमच्याकडे सगळ्या प्रकारचे कलाकार असतात, म्हणजे अगदी बिगाऱ्यापासून, गायकापासून, तर विनोद करणारा नकल्यापर्यंत, अगदी विदूषकापर्यंत. जास्त मेहनताना कोणाला द्यावं लागतो? आता नकला करणारा जो आहे त्याला पण हे करावं लागतं, सांभाळून घ्यावं, कारण पब्लिकला तेच लागते थोडंसं. गाणी आणि ती नकला करणारे असल्यामुळे पास याच्यात वगनाट्य काय आता चालतच नाही. या दोन गोष्टीवर तमाशा चालतो आता, गाणी आणि नकला करणारी, म्हणजे सोंगाडे, अशा पद्धतीने तमाशा चालतो. आता तुमचा जो सगळा संच आहे, हा सगळा किती कलाकारांचा संच आहे? त्याच्यामध्ये महिला कलाकार किती आणि पुरुष किती? आता महिला कलाकार 15-16 कलाकार महिला असतात, आणि पुरुष कलाकार एक 15-16 ते पण असतात. बाकीचे बिगारी असे, असा एक 40-45 माणसाचा संच असतो सगळा. तर ही ग्रामीण भागाची जिवंत कला, ग्रामीण भागातील लोकांना, दिवसभर शेतकरी राबतो, संध्याकाळी गावात आपण यात्रेला गेलो का कुठंतरी बाबा आपण आपलं मन मोकळं व्हावं, आनंद व्हावं, प्रसन्न व्हावं, ही कला जिवंत ठेवण्यासाठी तुम्ही सगळी मंडळी प्रयत्न करता. शासनाकडून काय अपेक्षा आहे?
शासनाकडून मानधन मिळतं आणि ते मिळावं अशी अपेक्षा असते. बाकी काय फार जास्त मिळत नाही, पण तेवढं अपेक्षा असते व काहीतरी शासनाकडून आम्हाला मिळावं. तमाशा आपण लोककला म्हणतो, ती लोककला आहेच, पण त्या माध्यमातून जनजागृती काय होते का समाज प्रबोधनासाठी? समाज प्रबोधनासाठी होतच ना. उदाहरणार्थ गावातल्या पद्धतीने जी गावगाडा जो चाललेला असतो त्याच्यातून जे घडतंय ते सुद्धा या तमाशाच्या प्रबोधन याच्यातून दाखवलं जातं. कसं गावात चालतं, काय होतं, ह्या अशा घडामोडी चालतात. तर दरवर्षी आपण तमाशामध्ये काही बदल करत जातो. आपण नेहमी म्हणतो जसं मागणी तसा पुरवठा, बरोबर. म्हणजे प्रेक्षकांची मागणी अगदी तसा बरोबर. पुरवठा होत असतो. आणि तमाशा पण आपण मॉडिफाय बनवतो, आधुनिकता त्याच्यामध्ये आणतो. यंदाच्या वर्षी तुमच्या तमाशाचं वैशिष्ट्य काय आहे आणि यात्रेकरूंनी तुमचाच तमाशा का बुकिंग करावा? आता प्रत्येक तमाशाची वेगळे असते का, काहीतरी टायटल बसवायचे, आपला तमाशा व्यवस्थित दिसावा ह्या पद्धतींच्या त्याची अपेक्षा असते. आणि पब्लिकला पण अशीच अपेक्षा असते का तुमचं टायटल सॉन्ग वेगळं किंवा आज ह्या वर्षीचं वेगळं आकर्षण काय आहे? ह्या वर्षीचं वेगळा एक कारगिलच्या याच्यासारखं आकर्षण आहे यंदा. त्या पद्धतीने त्यांनी केलेलं आहे, अशा पद्धतीचं आकर्षण आहे. आता जुने जे फळमालक होते त्यातले बोटावर मोजणे इतकेच फळमालक आहेत. इथं राहुट्या 30 लागतात. तर 2-4 वर्षापूर्वी असं व्हायचं, राहुटी इथं लागली पण प्रत्यक्षात तिकडं काय बुकिंग पण करायचं आणि गावात यात्रेला जायचंच नाही. मग कुठंतरी तमाशा बदनाम होतो किंवा इथली यात्रा कमिटी व्यवस्थापन बदनाम होते. बरोबर आहे ना. ती असं नाही होत. कदाचित एक काहीतरी गाड्या फेल झाल्या किंवा काय झालं अशामुळं होऊ शकतं, पण जाणून बुजून असं नाही होत. का त्यांना पण इथं तमाशा करायचा असं, दरवर्षी इथं यायचं असतं आणि अशी बदनामी झाल्यानंतर त्यांना इथं उभं करणार नाही कोणी. ते कदाचित घडतं, अशा काही गोष्टी जाणून बुजून नाही घडत. करार केला आणि फळमालक बारी करायला त्या गावात गेलाच नाही, तर मग कसा मार्ग काढायचा? आता गेलाच नाही तर आता फडमालक काय अडचणी सांगतात, व त्या पद्धतीने अडचणी त्यांच्या असतात, निर्माण होतात. अनेक वेळा काय होतं, इथं राहुटी लागते, बुकिंग घेतात, कलाकार नसतात, ऐनवेळी इकडून 4 घे तिकडून 2 घे, मग ती फरफट होते आणि मग ही तमाशा पंढरी बदनाम पण होते. नव्हती, बरोबर आहे. त्यांना त्यावेळेस ते कलाकार मिळलेले नसतात आणि अशा याच्यात ते जात पण नाही किंवा त्या नर्तकी त्या टायमात मिळलेले नसतात आणि मग अशा वेळी कसा तमाशा करायचा, त्याच्यामुळं ते कदाचित जात नाहीत आणि मग त्याच्यामुळं ती फरफट होती थोडीशी, तमाशा पंढरी पण बदनाम होते याच्यामुळं. एक शेवटचा प्रश्न, नारायणगावमध्येच ह्या तमाशा राहुट्या का लागतात? तुम्ही कार्यालय इथं थाटण्यामागचं नेमकं कारण काय? विठाबाई बहुमंग नारायणगावकरी ही कला पंढरी समजली जाते आणि इथेच बाबूभाऊ पाटील यांनी ही नारायणगाव पंढरी अगदी त्यांच्या पद्धतीने कुठं जायचं नाही बा. आता कोण म्हणजे आळा फाटायला नाही, कोण इकडं ते त्या पद्धतीने नाही. ते इथं कलाकारांना इथं सहकार्य करतात, जागा मिळवून देतात, म्हणजे त्यांची फरफट न होऊ देत, त्यांना पाहिजे त्या सुविधा करून देतात. त्याच्यामुळे ते जाऊ शकत नाही इथून, त्यांना पाहिजे त्या सुविधा इथं मिळल्या जातात. नारायणगाव ही तमाशाची कला पंढरी. गेले अनेक वर्ष या ठिकाणी तमाशाच्या राहुट्या लागतात, मोठ्या प्रमाणात बुकिंग होतं, अगदी सगळ्या तारखा बुक होत आहेत, फळमालकांनाही 4 पैसे मिळतात, कलाकारांचं देखील कुटुंब निश्चित चांगलं चालतं. परंतु पूर्वीसारखा तमाशा, आताचा तमाशा याच्यामध्ये खूप बदल झालेले आहेत. मालक बदलले, कलाकार बदलले, प्रेक्षकांची मागणी पण बदलली. एक निश्चित आहे, तरुण वर्ग तमाशा पाहायला येतो, परंतु फळमालकांची मुलं मात्र तमाशाकडे वळताना दिसत नाही. मंडळी, ही ग्रामीण भागातली कला, ही जिवंत कला जर टिकवायची असेल तर तुम्ही आम्ही सगळ्यांनी साथ करणं, सहकार्य करणं, मदत करणं ही तुमची आमची सगळ्यांची जबाबदारी आहे. ही जिवंत कला जोपासा, साथ द्या. काही चुकत असेल तर फळमालकांना समजून सांगा. एखादा फळमालक चुकीचा वागत असेल तर त्यालाही नीट व्यवस्थित समजून सांगा किंवा इथे येऊन तुमचे काही मुद्दे मांडू शकता. परंतु हा तमाशा टिकला, वाढला
पुढे गेला तर ही कला जिवंत राहील आणि शेतकरी वर्गाला केवळ गावच्या यात्रेमध्ये हा आनंद घेण्यासाठी तमाशा हा एकमेव साधन सध्या आपल्याला पाहायला मिळते. बरोबर आहे. नारायणगावच्या तमाशा पंढरीमध्ये नारायणगावच्या म्हणजे मुक्ताई देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष संतोष नाना खैरे असतील, भाऊ पाटे असतील किंवा त्यांची सगळी मंडळी नारायणगावमध्ये दरवर्षी महिना दीड महिना किंवा अक्षय तृतीया किंवा नंतर जे काही फळमालक इथे राहत असतील तोपर्यंत त्यांची चांगली व्यवस्था करतायत. बरोबर. ही पंढरी अतिशय चांगली राहील याची पुरेपूर काळजी घेतली जाते. फळमालकांनो, तुम्ही देखील ही यात्रा जत्रा चांगली भरवा. ही तमाशा पंढरी बदनाम होणार नाही याची देखील काळजी घ्या. अगदी बरोबर. सुरेश वाणी, विंगर टाइम्स, नारायणगाव. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.